हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळातील डीड हे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहे त्यालाच हेल्पिंग वर्ब असं सुद्धा म्हणतात, म्हणजेच मराठीतून त्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. तर भूतकाळातील हे जे डीड हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचा उपयोग आपण रोजच्या बोलण्यामध्ये प्रश्न विचारताना केव्हा आणि कसा करायचा, म्हणजेच कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये डीडचा उपयोग हा हेल्पिंग वर्ब म्हणून केला जातो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत इथे बघा. मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे. आता हे जे क्वेश्चन मी घेतलेले आहेत ते सगळं आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असतात. ते इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, तू त्याला पाहिले का? एखादी व्यक्ती आपल्याला दिसत नसेल, मग आपण विचारतो की तू त्याला पाहिले का, म्हणजे तू त्याला बघितलं का किंवा पाहिलेस का, असं सुद्धा आपण विचारत असतो. आता बघा, हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे ते समजून घ्यायचे आधी. म्हणजेच आता इथे काय आहे, तू त्याला पाहिले का. आता ह्या प्रश्नाचे उत्तर कसे येईल? समोरचा व्यक्ती लगेच सांगेल का हो मी त्याला इथे पाहिले तिथे पाहिले, असं नाही सांगणार. तो काय सांगणार, तू त्याला पाहिले का, हो मी पाहिले, किंवा नाही मी नाही पाहिले, आणि मग नंतरच तो काहीतरी सांगेल. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे की इथे उत्तर जे देणार आहे समोरचा व्यक्ती तो कसा देईल, हो किंवा नाही असंच देणार ना. पहिल्यांदा तो काय म्हणणार, हो किंवा नाही. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, हो किंवा नाही अशा स्वरूपाचा. त्यालाच वर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो प्रश्न आहे तो प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातो. म्हणजेच आता हा भूतकाळातला प्रश्न आहे म्हणून आपण इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड हे भूतकाळातील क्रियापद वापरणार आहोत. आणि अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा विचारले जातात डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरून, तेव्हा ते क्रियापद हे प्रश्नाच्या सुरुवातीला येत असते, हे लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी सर्वात आधी आपण हा प्रश्न इंग्रजीमध्ये कसा ट्रान्सलेट होईल त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच आधी रचना लिहून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण खाली दिलेल्या प्रश्नांचे सुद्धा त्या स्ट्रक्चरनुसारच इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. तर आता इथे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा प्रश्न भूतकाळातला आहे, त्यामुळे भूतकाळातलं जे सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब आहे त्या हेल्पिंग वर्बने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे. म्हणजेच आपण सुरुवातीला काय वापरणार आहोत, डीड हे हेल्पिंग वर्ब. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्ता. त्यानंतर आता डीड आलं म्हणजेच तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप हे वापरावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. ह्या इट्स अ ग्रॅमॅटिकल रूल. म्हणजेच काय, प्रश्न असो किंवा नकारार्थी वाक्यातसुद्धा भूतकाळातल्या डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. म्हणजेच प्रश्न असो किंवा नकारार्थी वाक्य असो, भूतकाळातलं डीड जर वापरलं तर त्यापुढे येणारं क्रियापद जे आहे ते त्याच्या V1 फॉर्ममध्ये येते, म्हणजेच त्याच्या बेस फॉर्ममध्ये, किंवा आपण मूळ क्रियापद असं त्याला म्हणत असतो, मूळ क्रियापद तिथे वापरलं जाते. नंतर सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असतं ऑब्जेक्ट, आणि शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही जर क्वेश्चन मार्क नाही दिला तर काय होणार आहे, क्वेश्चन मार्क दिला म्हणजेच हा प्रश्न आहे, पण तुम्ही क्वेश्चन मार्क्स म्हणजेच प्रश्नचिन्ह नाही दिलं तर ते तुम्हाला काय दिसेल, साधं वाक्य दिसेल, विधानार्थी वाक्य दिसेल. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे आठवणीने तुम्हाला द्यायचंच आहे. आता बघा, मग आता या स्ट्रक्चरनुसार याचं ट्रान्सलेशन इंग्रजीत कसं होईल. डीड तर येणारच आहे सुरुवातीला, म्हणजेच डीड. त्यानंतर सब्जेक्ट का आहे, तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, डीड यू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. व्ही हे वर्बसाठी, वर्ब म्हणजेच काय, क्रियापद. क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म. क्रियापद बघायचं, पाहिले म्हणजेच मूळ क्रियापद इथे पाहणे आहे, म्हणजेच पाहण्यासाठी आपण सी वापरणार आहोत. SEE म्हणजेच पाहणे, ते आपल्याला V1 फॉर्ममध्येच घ्यायचं आहे, म्हणजेच डीड यू सी. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच ऑब्जेक्ट काय आहे, कोणाला पाहिले का, त्याला, असं इथं विचारलेलं आहे, त्यालासाठी आपण हिम वापरतो. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. डीड यू सी हिम, तू त्याला पाहिले का. आता इथे त्याला ऐवजी असं असतं, तू तिला पाहिले का. मग इथे कसं आलं असतं, डीड यू सी, त्याला ऐवजी तिला, तिलासाठी आपण हर वापरतो, म्हणून आपण काय घेऊ इथे, डीड यू सी हर, अशा प्रकारे. किंवा तू त्यांना पाहिले का, असं जर असतं तर मग काय आलं असतं, त्यांनासाठी आपल्याला इथे वेगळा शब्द इंग्रजीतला वापरावा लागणार आहे. डीड यू सी देम, THEM देम म्हणजेच त्यांना, डीड यू सी देम, तू त्यांना पाहिले का, अशा प्रकारे. किंवा इथे नाव असेल एखाद्याचं, तू अमनला पाहिले का, डीड यू सी अमन, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथे चेंजेस करू शकता. आता नेक्स्ट बघा,
तुला तुझा मोबाईल सापडला का? बघा हा प्रश्नसुद्धा व्हर्बल क्वेश्चनच आहे. मी असेच क्वेश्चन घेतलेले आहे ते. आता याचे उत्तरसुद्धा कसं येणार आहे? येस ऑर नो. येस नो टाईप क्वेश्चन असं त्याला म्हणतात किंवा व्हर्बल क्वेश्चन, मराठीतून हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न. मग आता इथे सुद्धा सुरुवात कशाने होणार आहे? डीड या सहाय्यकारी क्रियापदाने. म्हणून आपण सुरुवातीला, मी आता इथे स्ट्रक्चर लिहिणार नाही आहे कारण आपण वरती इथे स्ट्रक्चर घेतलेलं आहे. या स्ट्रक्चरनुसारच खालचे प्रश्न आपण तयार करणार आहोत. तर बघा इथे येणार आहे सुरुवातीला डीड, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? तुला. मग तू किंवा तुला, त्यासाठी आपण अर्थातच काय घेतो? यू. डीड यू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? P1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे सापडला, म्हणजेच मूळ क्रियापद बघायचं, ते सापडणे असं आहे. त्यासाठी आपण काय वापरतो? इंग्रजीतून शब्द फाईंड. मग आपल्याला तो कसा घ्यायचा आहे? V1 फॉर्ममध्येच त्याला घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? डीड यू फाईंड. जे तुला सापडला का? काय सापडला का? ऑब्जेक्ट शेवटी घ्यायचं आहे. काय सापडलं का असं विचारतो आपण? तुझा मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण कसं घेणार आहे? डीड यू फाईंड युअर मोबाईल. डीड यू फाईंड युअर मोबाईल. अशा प्रकारे मग हा क्वेश्चन इथे तयार होणार आहे. मग आता तुझा मोबाईलऐवजी तुम्ही इथे दुसरी कोणतीही वस्तू, डीड यू फाईंड युअर वॉलेट. तुला तुझं वॉलेट सापडलं का? डीड यू फाईंड युअर वॉच. तुला तुझं घड्याळ सापडलं का? डीड यू फाईंड युअर चार्जर. तुला तुझं चार्जर सापडलं का? काही. डीड यू फाईंड युअर शर्ट. तुला तुझं शर्ट सापडलं का? असं मोबाईलऐवजी तुम्ही ते काहीही वस्तू टाकू शकता, पण तो प्रश्न कसा असला पाहिजे? भूतकाळातला. सापडला का असं पाहिजे. मग तेव्हा तुम्ही इथे चेंजेस करून अनेक प्रकारचे प्रश्न इथे तयार करू शकता. आता नेक्स्ट बघा, तू आंघोळ केलीस का? हा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यात येत असतो. आपण विचारतो तू आंघोळ केलीस का किंवा केली का? आता इथे सुद्धा काय होणार आहे? सर्वात आधी आपण काय घेणार आहोत? डीड हे हेल्पिंग वर्ब. डीड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? तू. इथे सुद्धा तू सब्जेक्ट आहे, म्हणून आपण घेणार आहोत डीड यू. आता आंघोळ केलीस का म्हणजे आंघोळ करणे किंवा आंघोळ करणे, यासाठी आपण टेक अ बाथ हा शब्द वापरतो किंवा टेक अ शॉवर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत डीड यू टेक ए बाथ. बघा अशा प्रकारे शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. डीड यू टेक ए बाथ. तू आंघोळ केलीस का? डीड यू टेक ए शॉवर असं सुद्धा तुम्ही इंग्रजीतून विचारू शकता. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन बघा, तू तिथे कसा गेलास? आता बघा हा प्रश्न तुम्हाला थोडा वेगळ्या प्रकारचा दिसेल. कारण का? इथे बघा तू तिथे कसा गेलास. आता याचे जे ॲन्सर आहे, उत्तर आहे, ते तुम्हाला हो किंवा नाही असे देता येईल का? नाही देता येणार. कारण इथे विचारलं आहे का? इथे प्रश्नार्थक शब्द या प्रश्नामध्ये आलेला आहे कसा. म्हणजे कसा गेला याचे डिटेल उत्तर तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे. फक्त तुम्ही याचं उत्तर हो असं देऊ शकणार नाही, हो किंवा नाही असं देऊ शकणार नाही. म्हणजेच हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कसा. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो WH टाईपचा प्रश्न आहे. जसं इंग्रजीमध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. वर आपण जे प्रश्न पाहिले ते येस नो टाईपचे प्रश्न किंवा व्हर्बल क्वेश्चन, म्हणजेच मराठीत हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न. मग अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण डीड या सहाय्यकारी क्रियापदाने करतो, हे लक्षात ठेवायचं. पण आता इथे हा WH टाईपचा प्रश्न म्हणजेच प्रश्नार्थक शब्द त्या प्रश्नात आलेला आहे. इथे आलेला आहे कसा. मग अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दानेच करायची असते. मग आता त्याची स्ट्रक्चर किंवा रचना कशी असते ते सर्वात आधी आपण आता लिहून घेऊया. तर सर्वात आधी तर अशा प्रकारचे प्रश्न असले म्हणजेच तिथे WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द सुरुवातीला घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो डीड हे हेल्पिंग वर्ब. त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर मी आधीच तुम्हाला सांगितलं की भूतकाळ जरी असला, भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते म्हणजेच V2 फॉर्म वापरला जातो. पण इथे आधी डीड आलेला आहे म्हणून इथे आपण काय घेतो? क्रियापदाचे पहिले रूप घेतो. आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता बघा म्हणजेच प्रश्नार्थक शब्द असलेले जे प्रश्न असतात त्यांचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असते, हे लक्षात घ्यायचं. मग आता इथे WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? कसा. मग कसा, कशी, कसे यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरतो. बघा नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? डीड, हाऊ
डीड. नंतर सब्जेक्ट काय आहे, तू. तूसाठी घ्यायचं आहे यू. हाऊ डीड यू. नंतर आपल्याला क्रियापद बघायचं. गेला म्हणजे जाणे. जाण्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो. मग तो आपल्याला कसा घ्यायचा आहे, त्याच्या मूळ रूपात. म्हणजेच आपण इथे घेणार आहोत गो. हाऊ डीड यू गो. तू कसा गेलास. कुठे कसा गेलास, तर तिथे कसा गेला. मग तिथेसाठी आपण देअर वापरतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत देअर शेवटी क्वेश्चन मार्क. हाऊ डीड यू गो देअर. तू तिथे कसा गेलास किंवा तू तिथे कशी गेलीस असं जरी विचारलं तरी प्रश्न इंग्रजीतून हाच येणार आहे. हाऊ डीड यू गो देअर. तू तिथे कशी गेलीस. नंतर ते तिथे कसे गेले. आता इथे बदलणार आहे, करता बदलला, ते येणार आहे. मग तेसाठी आपण हाऊ डीड दे गो देअर. करता काय आहे, ते. मग तेसाठी आपण दे वापरतो. म्हणून आपण हाऊ डीड दे गो देअर असं बनायचं. ते तिथे कसे गेले. हाऊ डीड दे गो देअर. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू इंग्रजी बोलायला कुठे शिकलास. बघा, आपण एखादा फ्लुएंटली इंग्लिश बोलत असेल तर आपण विचारतो त्याला की तू इंग्रजी बोलायला कुठे शिकलास, म्हणजे कोणता क्लास जॉईन केला का. तर इथे अशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. मग या प्रश्नात सुद्धा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. कोणता, कुठे. म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होईल, लक्षात ठेवायचं. प्रश्नार्थक शब्द असला म्हणजे इंग्रजीत प्रश्न तयार करताना सर्वात आधी तो प्रश्नार्थक शब्दच तुम्हाला द्यायचा असतो. मराठीमध्ये तसं असते का, नाही. पण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं प्रश्न बनवताना की प्रश्नार्थक शब्द हा सुरुवातीला घ्यायचा. मग आता या स्ट्रक्चरनुसारच आपण हा प्रश्न इथे बनवणार आहोत. आता कुठे. कुठेसाठी आपण काय वापरतो, वेअर हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. वेअर. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, डीड. हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच वेअर डीड. त्यानंतर घ्यायचा आहे सब्जेक्ट. तो काय आहे, तू. म्हणजेच त्यासाठी आपण घेणार आहोत वेअर डीड यू. आता इथे 2 क्रियापदं आलेली आहेत, कारण सब्जेक्ट नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. बोलायला म्हणजेच मूळ क्रियापद बोलणे, आणि शिकला म्हणजेच शिकणे म्हणजेच लर्न. बोलणे म्हणजे स्पीक आणि लर्न म्हणजे शिकणे. म्हणजे इथे 2 क्रियापद आले. मग आता काय करायचं, 2 क्रियापद अशा वेळेत जर असले तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे शेवटचं क्रियापद आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. वेअर डीड यू लर्न. शिकणे म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो लर्न हा शब्द इंग्रजीत. वेअर डीड यू लर्न. आणि मग घ्यायचं आहे लर्न टू. बोलण्यासाठी आपण काय घेतो, स्पीक. टू स्पीक. काय बोलायला शिकला, ऑब्जेक्ट आहे इंग्रजी, म्हणून आपण इथे घेणार आहोत इंग्लिश. बघा, अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. वेअर डीड यू लर्न टू स्पीक इंग्लिश. तू इंग्रजी बोलायला कुठे शिकलास, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, रात्रीच्या जेवणात तू काय खाल्ले. बघा, आता इथे सुद्धा काय खाल्ले म्हणजेच काय हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे. मग त्यासाठी कायसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक शब्द, व्हॉट. व्हॉट. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, डीड. डीड हे सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब, म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हॉट डीड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट. म्हणून आपण इथे कोणता आहे, तू, म्हणून आपण इथे घेणार आहोत यू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप. मग क्रियापद आहे खाल्ले म्हणजेच खाणे. मग त्यासाठी आपण ईट हा शब्द वापरतो. तो आपल्याला V1 फॉर्ममध्ये त्याच्या मूळ रूपातच घ्यायचा आहे. व्हॉट डीड यू ईट. तू काय खाल्ले, केव्हा काय खाल्ले, तर इथे काय विचारलं आहे, रात्रीच्या जेवणात. रात्रीच्या जेवणात. म्हणून आपण इथे रात्रीचं जेवण त्यासाठी डिनर हा शब्द वापरतो. दुपारचे जेवण यासाठी लंच, आणि नाश्ता तर सकाळचा ब्रेकफास्ट. मग आता व्हॉट डीड यू ईट फॉर डिनर असं आपण घेणार आहोत. म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणाकरता तू काय खाल्ले, व्हॉट डीड यू ईट फॉर डिनर. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार होणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्ही स्टेशनवर कधी पोचला. बघा, आता इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कधी. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून, स्ट्रक्चर मी वर तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये दिलेलंच आहे, त्या स्ट्रक्चरनुसार हा प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. इथे तुम्हाला कधीसाठी इंग्रजीत कोणता प्रश्नार्थक शब्द वापरतात ते तुम्हाला माहिती असेलच, आणि मग स्ट्रक्चरनुसार हा प्रश्न इथे तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळात डीड
या हेल्पिंग व्हर्बचा उपयोग प्रश्न विचारताना केव्हा आणि कसा करतात ते समजून घेतले, तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.